एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या 5व्या टप्प्यातल्या गाठीभेटींचा दौरा सुरू असताना मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करतात। आज एकाच दिवशी मनोज जरांगेंच्या परभणीमध्ये 3 सभा होतील। पहिली सभा सकाळी 10 वाजता सेलू इथे होणार आहे, दुसरी सभा दुपारी 12 वाजता सोनपेठ इथे, तर तिसरी सभा गंगाखेडमध्ये असेल। दुपारी 2 वाजता गंगाखेडची सभा आयोजित केली जाते, तर संध्याकाळी 7 वाजता जरांगे लातूरमध्ये असतील आणि रेणापूरमध्ये सभा घेतील। आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। पंकज, आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे मनोज जरांगेंचा। कालच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आणि चर्चेनंतर आजच्या सभा महत्त्वाच्या कशा मानल्या जातात? मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज गाठीभेटी दौऱ्याअंतर्गत 5वा टप्पा सुरू आहे आणि या 5व्या टप्प्यातील परभणी दौरा त्यांचा आहे। यामध्ये आज दिवसभरामध्ये 3 सभा मनोज जरांगे पाटील परभणी जिल्ह्यात घेणार आहेत, ज्यामध्ये पहिली सभा जी होते ती सेलूमध्ये होते। सेलूमधील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा 10:30 वाजता होणार आहे। त्यानंतर दुसरी सभा जी आहे ती सोनपेठमध्ये होते आणि तिसरी सभा जी आहे ती गंगाखेडमध्ये होते। एका पाठोपाठ एक अशा ह्या सभा त्यांच्या होणार आहेत आणि इथली सभा झाल्यानंतर ते सोनपेठकडे जातील। सोनपेठून मग गंगाखेडला सभा घेऊन आज ते संध्याकाळी लातूर जिल्ह्यामध्ये जाणार आहेत। काल जे काही सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन गेलं त्यामध्ये काही तडजोड झालेली नाही, कारण 24 तारखेचं अल्टिमेटम मनोज जरांगे पाटलांनी दिलेले आणि यानंतर सरकारचं शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यांच्या या सभांच्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव या 3ही सभांना उपस्थित राहतील अशी अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सर्व जय्यत तयारी जी आहे या सभांची झालेली आहे। आता मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार, त्यांची नेमकी मराठा आरक्षण आणि 24 तारखेच्या नंतरच्या अल्टिमेटमच्या नंतरची नेमकी काय भूमिका आहे, ती काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पंकज, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।